देशात 244 जिल्ह्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल होणार आहे। जम्मू काश्मीरच्या दल लेक परिसरात मॉक ड्रिलची तयारी सुरू झाली आहे। मॉक ड्रिल घेण्याचे गृह मंत्रालयाचे निर्देश आहेत। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात मॉक ड्रिल होणार आहे। मॉक ड्रिल म्हणजे नागरिकांनी युद्धामध्ये होणाऱ्या हानीपासून वाचवायकरता जे काही ॲक्शन्स घ्यायचे असतात त्याची प्रॅक्टिस करणं म्हणजे मॉक ड्रिल। आता ही मॉक ड्रिल जी काल परवा गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेली आहे की जी उद्या होणार आहे ज्याची प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये त्यांनी 5 गोष्टी दिलेल्या आहेत। पहिली म्हणजे एअर सायरन वाजल्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर जर तुमच्यावर हल्ला झाला तर तुम्ही स्वतःला कसे वाचवाल, तिसरी म्हणजे आहे की तुमच्या इथे जे डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्याचं काय करायचं, चौथी म्हणजे कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन कसं करायचं, आणि 5वी ही दूरची गोष्ट आहे की तुमच्या इथे जे मेजर इन्स्टॉलेशन असतील त्यांना कव्हर करायचं कसं करायचं जेणेकरून ते आकाशामधनं दिसू नाही शकणार। याला मॉक ड्रिल म्हणतात। दल लेक परिसरात मॉक ड्रिलची तयारी आता सुरू झाली आहे। राज्य सरकार आता हाय अलर्ट मोडवर आलेलं आहे। प्रशासनाकडून सगळ्या यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। या सगळ्या विषयी बोलण्याकरता आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर जोडले गेलेले आहेत। सर नमस्कार। या सगळ्या घडामोडी आपण पाहतोय, मॉक ड्रिल सुद्धा आता उद्या होणार आहे। मॉक ड्रिल म्हटलं, युद्ध सराव म्हटलं का अनेक प्रश्नांचं काहूर प्रत्येक देशवासियाच्या मनात सध्या निर्माण झालेलं आहे। नेमकं आता पुढं काय? नाही, मला असं वाटतं की अशा प्रकारचं कोणतेही पॅनिक होण्याची, भयभीत होण्याची अजिबात आवश्यकता नाहीये। ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या सिक्युरिटीसाठी अदरवाईज सुद्धा महत्त्वाच्या आहेत। ज्या मॉक ड्रिलच्या अंतर्गत आपण करणार आहोत त्या स्वरूपाची मग सिव्हिलियनचं प्रशिक्षणाच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील, या बाबतीमधला आपला अवेअरनेस असेल, या विषयीची संवेदनशीलता असेल, या बाबतीमध्ये आपण गोष्टी सजग राहणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाचं। दुसरं असं आहे की सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारचं तणावाचं, संघर्षाचं वातावरण आहे, पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने आपण काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, जसं सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करणं असेल, पाकिस्तानची व्यापारी, आर्थिक, राजनैतिक कोंडी करणं असेल, त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानकडनं काही गोष्टी इनिशिएट केल्या गेलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टींमध्ये कोणत्याही क्षणी संघर्षाची ठिणगी पडू शकते। जेव्हा अशा प्रकारचं स्फोटक वातावरण आहे तेव्हा आपल्या सर्व सैन्य दलाबरोबर आपले सगळे नागरिक आहेत, आपण सगळेजण एकत्रितपणे आहोत हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातनं देखील सर्व सिव्हिलियन्स, म्हणजे जरी आपण सर्वाधिकार आपल्या सैन्य दलाला दिले, अगदी अगदी सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? शैलेंद्र देवळणकर सरांशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सगळ्या विषयी त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या देशांनी भारताला पाठिंबा दिलेला आहे त्या संदर्भात आगामी काळात होणारे परिणाम, दूरगामी परिणाम, या सगळ्यावर सुद्धा आपल्याला त्यांच्या समवेत भाष्य करायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।